आपण कारखान्याचे 3,101 रुपये उचल दिलेले आहे आणि मागील 10 वर्षात एवढी उचल नव्हती म्हणजे भाव दिलेला. तरी भाव तुम्हाला कसं शक्य झाला आता? एकतर कारखान्याची संचालक मंडळाने 28/5/25 सूत्र हातात घेतले आम्ही सर्व नवीन टीमने आणि त्यानंतर कारखान्यामध्ये सगळ्यांनी 21-21 लोक सर्व अधिकारी सर्व कामगार सगळ्यांचे 5 छान टीमवर्क चालले. कारखान्याचे कामकाज उत्तम चाललेले आणि आमचं उद्दिष्ट यंदा 12 लाख टन गाळप करायचं आहे. हा छत्रपती कारखाना हा पश्चिम महाराष्ट्रातला पहिला सहकारी साखर कारखाना. त्याला पूर्वीचे दिवस परत आम्हाला आणायचे तर त्या दृष्टीने सभासदाला 2 पैसे जादा मिळाले पाहिजे. हाऊस इतर जाऊ नये, स्पर्धा खूप आहे पण आम्ही आता हा भाव जाहीर केला आहे. येत्या 10 तारखेला आमची बिलं होतील 31 रुपयाप्रमाणे आणि जानेवारीमध्ये जो कोडा होईल त्याला 100 रुपये अतिरिक्त अनुदान आहे सभासदांना. शिवाय जिटकेन जो येणार आहे जे सभासद नाहीत त्यांनासुद्धा जो सभासद भाव तोच जिटकेनला भाव असेल. मागे आम्ही सांगितले त्या पद्धतीने वजन चोक पैसे रोग छत्रपती रोजगार बिंदू त्याच पद्धतीने नवीन टॅगलाईन आमची आहे की वेळेत धन आणि 1000 किलोचाच टन फार महत्त्वाचं आहे. समजणाऱ्यालाही समजते शेतकऱ्यांना. बाप्पा हा पहिलाच हप्ता आहे का अंतिम बिल आहे? हा पहिला हप्ता आहे. 12ला गाळप झालं रिकव्हरी 11पेक्षा जास्त मिळाले तर निश्चितपणे दिवाळीत आम्ही अधिकचे पैसे देऊ शकू याची मला खात्री. अधिकचे पैसे सभासदांना आणि कामगारांना सुद्धा आम्ही चांगला बोनस देऊ याची आम्हाला खात्री. ही उचल देताना कारखाना कर्ज बाजारी असताना आर्थिक जोखीम कशी व्यवस्थापन केलं? कारखान्याला कर्ज आहे. प्रत्येक सहकारी साखर कारखान्यात पोत्या उचल घ्यायला लागते. त्या पद्धतीने आम्हाला पण आहे. गतवर्षीची साखरेची पोत्या घेतलेली पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची सर्व उचल निधी झालेली. इतर एक्सपान्सचे कर्ज असेल किंवा इतर काय असतील त्यासाठी आम्ही रिसर्च प्लॅनिंग केलेलं आहे की परत काही वेळेस होईल त्याची काही अडचण नाही आहे. आणि मला अभिमान वाटतो सन्माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब आणि सन्माननीय कृषीमंत्री दत्तात्रय भरणे साहेब हे आम्हाला पूर्णपणे सहकार्य करतायत. त्यांचं मार्गदर्शन आहे किंवा हे दोघांच्या सहकार्यामुळेच ते सर्व व्यवस्थित चालले. काल माजी महसूल मंत्री हर्षदा पाटील असे म्हणाले आहे की 650 कोटी रुपयाचं कर्ज आहे आणि ते कर्ज करून बापूंच्या ताब्यात कारखाना दिला. इतकं कर्ज नाही आहे. जे काय आहे ते आहे. आता या गोष्टी त्यात प्रत्येक कारखान्याला काय ना प्रमाणात कर्ज असतं सहकारामध्ये. ह्यात आम्ही निश्चितपणे उभा करू. 1-2-3 सीझन झाले की आमच्या कारखान्याचे निश्चित जुन्या प्रगती म्हणजे आमच्या कारखान्याची प्रगतीची वाटचाल आहे निश्चितपणे आम्ही राखू शकतो. रोजचं गाळप किती आता? रोजचं गाळप आता रोजचं गाळप 8,000 प्लस आहे. या कारखान्यात चालू झाल्यापासून सातत्याने 8,000 गाळप होते. उत्तम रिकव्हरी आहे. तर आम्हाला खात्री आहे आम्हाला की आम्ही 12 लाख टन गाळप करू शकू. आणि कालचा 31 भाव जाहीर केल्यानंतर सभासदांमध्येच खूप एक आनंदाचं वातावरण आहे. शिवाय गेटकेन सभासद लोकसभा खूप भेटायला लागले ते पण त्यांचा उत्सव छत्रपतीला द्यायच्या मनस्थितीत आहे. या हंगामात कारखाना नवीन तांत्रिक काही उपाययोजना काय करणार? तांत्रिक सुधारणा काय करणार या हंगामात? चालले ना कारखान्याच्या काय अडचणी होत्या त्या केअर म्हणूनच एक 8,000 प्लस या कारखाना चाललेलं आहे. इतका कारखाना गेल्या 10 ते 15 वर्षात चालला नाही. सातत्याने 8,000 आहे. मी एकाच दिवशी गाळप करणं ठीक आहे पण सातत्याने तेवढं गाळप करणं हे अधिकारी कामगार सगळ्यांचंच फार मोठं कौशल्य आहे. आणि ज्या काही त्रुटी आहेत तांत्रिक त्या आम्ही दूर केल्या तर राहिले तर पुढच्या ऑप्शन मी करू. इथेनॉल प्लांट किंवा को जनरेशन व बायो CNC यासाठी स्वतंत्र प्रकल्प योजना आहेत का? आमच्याकडे कोयजन आहे. कोयजन स्वतः प्रयोग चाललेले आहे. आमच्याकडे डिस्टरी नाही आहे अजून. आम्ही सध्या मोलेक्सच विकतो आहे. बगॅस विकतो. बगॅसचं सेविंग चांगलं होतं आहे. म्हणजे बगॅस वीज निर्मित करून सुद्धा आमच्याकडे बगॅस विक्रीला उपलब्ध झाला. ही सुद्धा गेल्या 8-10 वर्षात बगॅस विकला नव्हता. तो पण आता विक्री चालू झालेली. आता कारखाना टॉप 5 मध्ये जाण्यासाठी आपण काय सूत्र हाती घ्यायला पाहिजे? सर्वांनी ठरवलं आहे. आम्ही सर्व 21 जणांनी आमचे 21 संचालक आमचे कार्यकारी संचालक सर्व अधिकारी होते सगळ्यांनी एकजुटीने काम करायला ठरवलं. उत्तम टीमवर्क चाललेलं आहे. आणि माझा कारखाना माझी जबाबदारी हे आमचं सूत्र आहे. तर प्रत्येकाने त्या दृष्टीने काम करतो आहे. अगदी टॉप लेवलचे अगदी बॉटम करेल प्रत्येकाला त्याच्या सर्व संचालकाला होते. कोणाची काही अडचण आली तर आम्ही सगळी इथं आवेळीवर असतो. इथे कारखान्याला आम्ही शिफ्ट केले आहेत सर्व संचालकांनी. आम्ही इथं बसतो राऊंड क्लॉक. अगदी इथल्या कारखान्याच्या गाडीवाला जर काही अडचण आली त्याची लाईट नसते पाणी नसते त्याच्या राहायच्या ठिकाणी तरी तो रात्री 12 वाजता मला फोन करतो.
करतो किंवा गॅस संचालन करतो, कार्यक्रम संचालन करतो आणि ते आम्ही निवारण करतो. कारण का ते छत्रपती आमचं कुटुंब आहे, हा परिवार आहे, सगळ्यांना आम्ही दोघं काम करत चाललेलं आहे.